नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला स्टार्ट करतोय आपण आपला आजचा सेशन. आजच्या सेशन मध्ये आपण बघणार आहे कृषी सेवक भरतीमध्ये मागच्या वेळेस विचारण्यात आलेले 5 प्रश्न. आणि ही गॅरंटी मी तुम्हाला देतो की ह्या 5 प्रश्नांमध्ये काहीतरी तुम्ही नवीन शिकसाल आणि जे मी सांगितलेले आहे त्याच्याविषयी कोणत्याही घुमवून फिरवून प्रश्न आला तरी तो तुम्हाला अटेम्प्ट करता येईल याची गॅरंटी मी देतोय आणि ह्या व्हिडिओला सुरुवात करतोय. बऱ्याच जणांचे मला मेसेज आले व्हॉट्सअप वरती, टेलिग्राम वरती आणि टेक्स्ट मेसेज की सर आपली जी सिरीज चाललेली होती कृषी सेवक PYQ ची ती सिरीज कंटिन्यू घ्या आणि त्याच्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो आपण परत शूट करत आहोत. चला तर पहिला प्रश्न आपण बघू. ऊसाच्या खऱ्या बियाण्याचं नाव डॅश डॅश आहे. शुगर केन ट्रू सीड इज नेम्ड ॲज डॅश डॅश. बघा, ऊसाचं जे बियाणं आपण लावतो ते आपण एक तर बियाणे लावतच नाही, आपल्याकडे त्याला बेन असं म्हणतात. तर बेण्यासाठी आपण 11 ते 15 महिन्याचा जुना जो ऊस आहे तो निवडतो. त्यातले असे पार्ट निवडतो ज्याच्यामध्ये एक डोळा, ठीक आहे, 2 डोळे आणि 3 डोळे असलेले बेने आपण निवडतो. तर जनरली वन बर्ड जे आहे ते केव्हा निवडले जातं, तर ज्यावेळेस सायंटिस्ट रिसर्च करतात संशोधनासाठी वन बर्डेड सेट्स वापरले जातात. टू बर्डेड सेट हे मल्टी लोकेशन मध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या भारतामध्ये पाहायला भेटतात आणि 3 बर्ड ही मोस्ट कॉमन पद्धत आहे. मोस्ट कॉमन यूज होणारी पद्धत आहे कोणती? 3 बर्ड म्हणजे 3 डोळे असलेला बेन. आता हे बेन आपण जमिनीमध्ये लावतो, याला खत, पाणी वगैरे व्यवस्थित देतो आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून नवीन ऊस तयार होतो. पण हे ऊसाचं खरं बियाणं आहे का साहेब? तर नाही. ऊसाचं खरं बियाणं वेगळं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला इथं दिसत असेल बेन हा ऑप्शन कुठंच दिसत नाही, म्हणजे सेट्स जो आहे तो ऑप्शन इथं दिसतच नाही. तो शुगर केनचं जे ट्रू सीड असतं ते कसं मिळतं बघा, जे शुगर केनला फ्लावर्स येतात त्या फ्लावरला आपण काय करतो, हातावर रगडतो, खाली ट्रे ठेवलेला असतो, त्या ट्रे मध्ये ते सीड जमा होतं आणि त्या फ्लावर पासून निघालेल्या ज्या सीड आहे त्या सीडला आपण म्हणतो फ्लफ. काय म्हणणार बघा? फ्लफ. तर याचं उत्तर जे ऑप्शन बी हे बरोबर आहे. तर शुगर केनचं जे इनफ्लोरसन्स आहे त्याच्यापासून हे निघतं. आता शुगर केनच्या इनफ्लोरसन्सला काय म्हटलं जातं, तर त्याला ॲरो असं म्हटलं जातं. इनफ्लोरसन्स म्हणजे फुलोरा. शुगर केनचे जे फ्लावर येतात, फुलं येतात, फुलोरा येतो, त्याला ॲरो असं म्हणतात. बऱ्याचशा कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो, त्याच्यामुळे डायरेक्ट याच्या समोर VIMP लावून ठेवा. समजलं? बरं सर, मग आता हे जे शुगर केनचं ट्रू सीड आहे, खरं बियाणं आहे, याचा वापर नेमका कशासाठी केला जातो, तर याचा वापर संशोधनासाठी केला जातो. ज्यावेळेस वैज्ञानिकांना एखादी नवीन व्हरायटी तयार करायची असेल ऊसाची, एखादा नवीन हायब्रिड तयार करायचा असेल, त्यावेळेस शुगर केनचे हे छोटे छोटे बियाणे वापरले जातात आणि त्याच्यापासून नवीन ऊस जो आहे तो तयार केला जातो. आता हे जे शुगर केनचे ट्रू सीड आहे हे इतके छोटे असतात की जवळपास 1 ग्रॅम मध्ये 2 ते 2.5 हजारापर्यंत बसतात. 2 ते 2.5 हजार सीड, 2 ते 2.5 हजार सीड हे 1 ग्रॅम मध्ये बसतात. एवढे छोटे छोटे बियाणं हे असतं. याच्यातलं मॉइश्चर काढून घेतलं जातं आणि त्याच्यानंतर त्याला लॉंग टर्म साठी कोल्ड टेम्परेचर मध्ये ठेवलं जातं. मॉइश्चर कंटेंट 10% पेक्षा कमी असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कोल्ड स्टोरेज मध्ये त्याला ठेवलं जातं, जेणेकरून त्याची व्हायबिलिटी ही टिकून राहील. तर मला वाटतं हा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झाला असेल. आता येऊ आपण ऑप्शन वरती. तर बघा, ऑप्शन पहिला आहे रुई. हा कापसाशी संबंधित आहे. कापसाचा जो धागा निघतो त्याला लिंट म्हणतो आपण. म्हणजे जो कापूस आपण वेचला जातो आणि कापूस आपण ताणला की एक फायबर जे निघतं त्याला आपण काय म्हणतो, लिंट म्हणतो किंवा रुई म्हणतो. तिसरं फ्लिंट. फ्लिंट हा शब्द मक्याशी संबंधित आहे. फ्लिंट कॉर्न हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर फ्लिंट कॉर्न म्हणजे काय,
असा मक्का जो हार्ड असतो, मक्याचा दाना जो आहे तो हार्ड राहील आणि त्याच्यामध्ये शुगर कंटेंट हे कमी राहील, अशा मक्याला फ्लिंट कॉर्न असं म्हणतो. तर हा शब्द मक्याशी संबंधित आहे. शेवटचा ऑप्शन आहे फज. तर बघा, जेव्हा कापूस वेचला जातो तेव्हा थोडाफार कापूस राहून जातो त्या याच्यावरती, नकटे म्हणतात आमच्याकडे त्याला, तर त्याच्यावरती त्याला फज म्हणतो. म्हणजे छोटे छोटे केसासारखे जे फायबर्स आहेत त्याला फज असं म्हटलं जातं. शुगर केन मध्ये पण ते असतं. शुगर केनचं ज्यावेळेस फ्लावर आपण रगडतो त्यावेळेस हे छोटे छोटे केस पडतात, फायबर पडतात, त्याला फज असं म्हटलं जातं. हे कापसामध्ये पण सापडतं आणि शुगर केन मध्ये पण सापडतं. तर मला वाटतं हा जो प्रश्न आहे तो आता पूर्णतः तुमच्या डोक्यात बसला असेल. शुगर केनच्या ट्रू सीडला फ्लफ असं म्हणतात. फ्लफ सोबत फज सुद्धा असतात आणि फज हे वेगळं केल्यानंतर जे खरं बियाणं उरतं त्याला फ्लफ असं म्हणतात. हे बियाणं अतिशय छोटं असतं, 1500 ते 2000 सीड एका ग्रॅम मध्ये असतात. व्हरायटी डेव्हलप करण्यासाठी किंवा हायब्रिड डेव्हलप करण्यासाठी हे सीड वापरतात. जनरली आपल्याकडे बेन ही पद्धत वापरतात, ज्याच्यामध्ये 1 डोळा पद्धत, 2 डोळा पद्धत आणि 3 डोळा पद्धत वापरतात. 1 डोळा पद्धत ही वैज्ञानिक वापरतात संशोधनासाठी. 2 डोळा पद्धत ही बऱ्याचशा लोकेशन वरती घेतली जाते आणि 3 डोळा पद्धत ही मोस्ट कॉमन युज्ड मेथड आहे महाराष्ट्रामध्ये आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये. तर ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर बघा, परत एकदा तुम्हाला शुगर केनचं फ्लावर दाखवून देतो. बघा, हे शुगर केनचं फ्लावर आहे. याला हातावर रगडल्यानंतर मग शुगर केनचं ट्रू सीड खाली पडतं. दुसरं, हे बघा, हा फ्लोरा आहे शुगर केनचा, याला ॲरो म्हणतो आपण. हे जे खरं बियाणं तुम्हाला दिसतंय हे फ्लफ आहे, हे फ्लफ आहे. आणि हे जे तुम्हाला याच्यासोबत केसासारखं दिसतंय हे बारीक 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 जे करड्या कलरचं, याला फज असं म्हणतात. तर या फज पासून मग ट्रू सीड जे आहे ते वेगळे केले जातात आणि ट्रू सीडला फ्लफ असं आपण म्हणतो. होप सो दिस कन्सेप्ट इज क्लिअर. चला, नेक्स्ट प्रश्न. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ सपोटा? सपोटा किंवा चिकूचं वैज्ञानिक नाव सांगा, असा प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे आर्चास झपोटा, ऑप्शन बी फिलॅन्थस एम्ब्लिका, ऑप्शन सी सायनारा स्कोहेमस आणि ऑप्शन डी पास्टिनाका सटायवा. आता बघा, इथं सायंटिफिक नेम विचारलेलं सपोटाचं, तर लक्षात ठेवायचं सपोटा झपोटा. काय लक्षात ठेवायचं? सपोटा झपोटा. याच्यामध्ये झपोटा तुम्हाला दिसतंय म्हणजे सायंटिफिक नेम काय येईल? आर्चास झपोटा, सपोटा झपोटा. तर चिकूचं किंवा सपोटाचं वैज्ञानिक नाव आहे आर्चास झपोटा. बरं सर. दुसरं आहे फिलॅन्थस एम्ब्लिका, हे वैज्ञानिक नाव आहे आवळ्याचं. लक्षात ठेवा, आवळ्याचं सायंटिफिक नेम आहे फिलॅन्थस एम्ब्लिका. सायंटिफिक नेम म्हणा किंवा बोटॅनिकल नेम. तिसरं आहे सायनारा स्कोहेमस, हे सायंटिफिक नेम आहे वज्रपुष्प नावाच्या वनस्पतीचं. वज्रपुष्प, लक्षात ठेवा. आणि शेवटी आहे पास्टिनाका सटायवा, हे वैज्ञानिक नाव आहे मुळ्याचं. जो मुळा थंडीमध्ये जबरदस्त पद्धतीने तुम्ही खातात, तो मुळा पांढऱ्या कलरचा, त्याचं वैज्ञानिक नाव आहे पास्टिनाका सटायवा. क्लिअर आहे? तर या 4 गोष्टी लक्षात ठेवा. चला, हे सगळं दिलेलं आहे बघा, हे एकदा वाचून घे सर. ही पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं टेलिग्रामवर चॅनल आहे स्पीड ॲग्री ऑफिशियल, ह्या चॅनलला तुम्हाला जॉईन करून घ्यायचंय. याची लिंक व्हिडिओच्या शेवटला मी देतोय डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये. याच्यामध्ये नवीन नवीन कंटेंट जे आहे ते मी कंटिन्युअसली टाकत असतो, त्याच्यामुळं टेलिग्राम चॅनलला जरूर जॉईन करून घ्या, तुमचा त्याच्यामध्ये फायदाच होईल. तिसरा प्रश्न आहे सर, हवामानावर अवलंबून नसणाऱ्या फळाचे नाव सांगा. आता मराठीत हा प्रश्न वाचला आपण तर आपल्याला याच्यातून काही गाजरं कळत नाही की नेमकं काय. असं कोणतं फळ आहे बरं जगामध्ये जे हवामानावर अवलंबून नसतं? एकही फळ नाही. सगळे फळांना योग्य हवामान लागतं तेव्हाच ते येतं. पण यांना काय सांगितलं? हवामानावर अवलंबून नसणाऱ्या फळाचं नाव सांगा. मग कदाचित असं फळ हे आपल्या चंद्रावर असेल,
किंवा मंगळावर असेल यांनी बघितलं असेल आणि मग हा प्रश्न जो आहे तो दिला असेल. हरकत नाही, इंग्रजीत प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला समजतं की नॉन क्लायमॅटरिक फळाविषयी इथं गोष्ट करतायत, म्हणजे प्रश्न विचारलेला आहे. तर IBPS आणि TCS अशा पद्धतीचं ट्रान्सलेशन करता की मराठीत जर तुम्ही तयारी करत असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न समजणारच नाही तो काय येतो नेमका, आणि तो चुकायचा चान्स हा राहतो. अजून सुद्धा हे क्लिअर झालेलं नाही की परीक्षा MPSC घेईल का IBPS घेईल का TCS घेईल. बरेच जण म्हणताय की MPSC कडे जाण्याचा 95% चान्स आहे. ठीक आहे, पण MPSC ला स्वतःच्या 2 परीक्षा घेण्यासाठी 12 महिने लागून जातात. तर ह्या जर सरळ सेवा किंवा कृषी सेवक, तलाठी हे पद जर कधी MPSC कडे आले तर अवघडच गोष्ट आहे पुढे. त्याचा फायदा निश्चित स्वरूपामध्ये विद्यार्थ्यांना होईल, खास करून जे मराठीमध्ये तयारी करतायत त्यांना. पण टाइम किती लागेल हो याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा. MPSC ने एक स्पष्टीकरण नोटिफिकेशन दिलेले की आता ज्या पण परीक्षा आम्ही घेऊ 9 महिन्याच्या आतमध्ये त्यांचा रिझल्ट हा डिक्लेअर करू. तर ही सुद्धा प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. ठीक आहे, जर तसं झालं तर वेल अँड गुड, व्हेरी गुड. MPSC का TCS का IBPS या वानगडीत तुम्ही पडू नका, तुमचा अभ्यास करत राहा. ठीक आहे, कोणीही तुम्हाला शुअर शॉट सांगू शकत नाही की परीक्षा नेमकी कोण घेणार आहे. त्याच्यामुळे आपण आपल्या हातात काय येतं अभ्यास करणे, तो अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अभ्यासासाठी मॉक टेस्ट सुद्धा देणं गरजेचं आहे, आणि हे मॉक टेस्ट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. 49 रुपयामध्ये तुम्हाला 15 प्लस मागच्या वर्षाचे पेपर मिळत आहेत, 10 प्लस टेस्ट मिळत आहेत, 2000 प्लस VIP ऑनलाईनच मिळत आहेत. ठीक आहे, आणि याच्यापेक्षा जर कोणी बेटर क्वालिटी कोणी देईल, एवढ्या कमी किमतीत देईल, तर बिलकुल त्यांच्याकडे घेऊन टाका बिनधास्त. ठीक आहे, क्वालिटी प्लस अफोर्डेबल रेट मध्ये सध्या स्पीड ऍग्रीज तुम्हाला देईल, गॅरंटी के सकट. एवढ्या कमी प्राइस मध्ये कोणी देईल तर नाव बदलून टाकेल. चला, स्पीड ऍग्री हे ऍप्लिकेशन आहे, याच्यासाठी तुम्हाला प्ले स्टोर वर जायचंय, स्पीड ऍग्री ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय आणि इन्स्टॉल करून मग तुम्हाला बाकीची जी प्रक्रिया ती करून घ्यायची, लॉग इन वगैरे करायचंय. त्याच्यानंतर तुम्हाला कोर्सची लिस्ट दिसेल, त्याच्यामध्ये कृषी सेवक भरती आहे, MCR आहे, IBPS AF आहे आणि MPSC. तर ह्या परीक्षेसाठी जर तयारी करत असाल तर बिलकुल आमच्या ऍप्लिकेशनला व्हिजिट करायला विसरू नका बिलकुल. ठीक आहे, MCRPG CET, IBPS AF, कृषी सेवक आणि ऍग्री MPSC. व्हिडिओ पॉज करून एकदा बघून घ्या, सगळ्या गोष्टी मी इथे सांगितलेल्या आहेत. ऑप्शन A आहे अननस, ऑप्शन B मँगो, ऑप्शन C बनाना, ऑप्शन D अवाकाडो. आता आपण नेमकं क्लायमॅटरिक आणि नॉन क्लायमॅटरिक काय भानगड आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा, क्लायमॅटरिक फळं हे असे फळं असतात जे आर्टिफिशियल रायपनिंग केल्या जाऊ शकतात. म्हणजे झाडावरून आपण फळ तोडलं, ते घरी आणून ठेवून दिलं तरी पिकतं, आणि त्याला बल्क मध्ये जर पिकवायचंय, आपल्याला 50 क्विंटल पडलेलं आहे आपल्याकडे, आपल्याला त्याला पिकवायचंय, तर आपण त्याला इझिली पिकवू शकतो. म्हणजे हे क्लासिफिकेशनच कशाच्या बेसिसवर केलेलं आहे, क्लायमॅटरिक आणि नॉन क्लायमॅटरिकचं. तर आर्टिफिशियल रायपनिंग त्याच्यामध्ये करता येते का करता येत नाही, ह्या क्रायटेरियावरती क्लायमॅटरिक आणि नॉन क्लायमॅटरिक असं डिव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे, बरं. जर आर्टिफिशियल रायपनिंग त्याची करता येत असेल तर त्याला आपण म्हणतो क्लायमॅटरिक फळ. आर्टिफिशियल रायपनिंग याच्यामध्ये करता येते. झाडावरून तोडायचं, माल भरून ठेवायचा, त्याच्यामध्ये हार्मोन द्यायचं आणि ते पिकून जातं. सगळं डिटेल पाहणार आहे आपण. नॉन क्लायमॅटरिक फळ असे आहे की ते फक्त झाडावरच पिकतात, त्यांच्यामध्ये आर्टिफिशियल रायपनिंग आपल्याला करता येत नाही. ते फळ तोडून आणलं, ते घरात ठेवलं तरी सुद्धा ते पिकत नाही, ते डायरेक्टली सडून जातं पण पिकत नाही. तर असे जे फळं आहेत त्याला आपण नॉन क्लायमॅटरिक फळं म्हणतो, ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल रायपनिंग ही करता येत नाही. आता आर्टिफिशियल रायपनिंग कशी करतात, तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते इथिलीन. तर इथिलीन
हे फळं पिकण्यासाठी सगळ्यात महत्वाची भूमिका बजावणारा एक हार्मोन. क्लायमेटरिक फळांमध्ये ते इथिलीन हे कंटिन्युअसली वाढत राहतं आणि त्याच्यामुळं त्याला तोडल्यानंतर सुद्धा इथिलीन सिक्रेशन त्याचं चालू राहतं, रेस्पिरेशन चालू राहतं आणि त्याच्यामुळे ते घरी आणल्यानंतर पिकतं. किंवा त्याला आर्टिफिशियली पिकवायचं असेल तर त्याच्यावर इथिलीनचा फवारा मारला तरी सुद्धा ते पिकून जातं तोडल्यानंतर. बरं, तोडणे ही प्रक्रिया आपण केव्हा चालू करतो तर फिजिओलॉजिकल मॅच्युरिटीला. फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी म्हणजे काय तर फळ ज्या वेळेस फुल शेप मध्ये पोहोचतो, ठीक आहे, त्याची मॅक्सिमम ग्रोथ, मॅक्सिमम शेप आणि मॅक्सिमम कलर अटेन होतो, त्या स्टेटला आपण काय म्हणतो फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी. त्याच्यानंतर तो वाढत नाही, त्याची ग्रोथ नाही होत. तर अशा स्टेजला आपण जर कधी तो फ्रूट तोडला, तो घरी आणला तर त्याच्यामध्ये कंटिन्युअसली काय होतं इथिलीनचं सिक्रेशन चालू राहतं, सोबत सोबत त्याचं रेस्पिरेशन सुद्धा चालू राहतं आणि त्याच्यामुळे असे फळं जे ते घरी आणल्यानंतर पिकतात किंवा त्यांना आर्टिफिशियली आपण पिकवू शकतो. अशाच फळांना आपण क्लायमेटरिक फळं असं म्हणतो. समजलं? बरं सर, आता हे नॉन क्लायमेटरिक जे फळं आहे या नॉन क्लायमेटरिक फळांमध्ये काय भानगड आहे, इथिलीन यांच्यामध्ये पण असतं, पण इथिलीन हे वाढत जाणारं नसतं, बिलकुल कॉन्स्टंट चालणारं असतं आणि त्याच्यामुळं यांना झाडावरून तोडलं तर त्याच्यामधलं जे इथिलीनचं प्रमाण आहे ते एकदम कॉन्स्टंटली चालतं, त्याच्यामुळे हे पिकत नाही. दुसरं रेस्पिरेशन, तर हे रेस्पिरेशन सुद्धा कमी कमी होत चालतं. झाडावरून तोडलं त्याचं रेस्पिरेशन कमी होऊन जाईल, मग कसं काय पिकवणार आहे त्याला. तर ह्या दोन्ही गोष्टी नेसेसरी असतात फळांना पिकण्यासाठी, इथिलीन आणि रेस्पिरेशन. तर क्लायमेटरिक फळांमध्ये इथिलीनचं प्रमाण हे जास्त असतं, वाढत जाणार असतं, रेस्पिरेशन सुद्धा वाढत जाणार असतं, त्याच्यामुळे ते झाडावरून तोडले तरी सुद्धा त्याच्यामध्ये इथिलीन आणि रेस्पिरेशन सिक्रेट होत राहतं आणि म्हणजे इथिलीन सिक्रेट होत राहतं आणि रेस्पिरेशन होत राहतं, त्याच्यामुळं ते पिकून जातात. पण नॉन क्लायमेटरिक मध्ये इथिलीन हे कॉन्स्टंट असल्यामुळं ते पिकत नाहीत. बघा इथे क्लायमेटरिक फळं जे आहेत त्यांच्यामध्ये हे रेस्पिरेशन कसं होतंय बा वाढत जात आहे, सोबत सोबत इथे आपण इथिलीनचा सिक्रेशन पाहतोय, तर इथिलीन सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये सिक्रेट होत आहे क्लायमेटरिक फळांमध्ये, त्याच्यामुळे ते झाडावरून तोडले तरी ते पिकतात. आता नॉन क्लायमेटरिक फळांचं जर आपण बघितलं तर रेस्पिरेशन बघा कमी 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 होत चाललेलं आहे, बरोबर. फिजिओलॉजिकल मॅच्युरिटी नंतर रेस्पिरेशन कमी 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 होत जात आहे. दुसरं इथिलीन जरी बघितलं आपण तर इथिलीनचं प्रमाण सुद्धा कॉन्स्टंट चाललेलं आहे बघा, कॉन्स्टंट चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे हे नॉन क्लायमेटरिक फळं जे हे पिकत नाही. होप सो हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. एखाद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्णतः डिटेलमध्ये तुम्हाला मी कव्हर करून देईल. सध्या तरी हे लक्षात ठेवा की इथिलीन आणि रेस्पिरेशन हे क्लायमेटरिक फळांमध्ये जास्त असतं, त्याच्यामुळे ते झाडावर पिकतात, झाडावरून तोडले तरी पिकतात आणि आर्टिफिशियली पिकवायचे असेल तरी सुद्धा ते पिकतात. इन केस ऑफ नॉन क्लायमेटरिक इथिलीनचा डोस हा कमी असतो, त्यांचं प्रमाण कमी असतं, रेस्पिरेशन कमी असतं, त्याच्यामुळे ते पिकत नाही. बरं सर, आता बरेच जण असं म्हणतील की आपण जर इथिलीन दिलंच समजा नॉन क्लायमेटरिक फळांना तर ते पिकतील का, तर नाही साहेब, ते पिकणार. का नाही पिकणार? कारण काही फळांची स्किनच अशी असते की त्याच्यामधून इथिलीन मारत जाणार असं, म्हणजे ते ऍब्सॉर्बच करत नाही काही फळ, त्याच्यामुळे मारून फायदाच नाही, काय पैसे वाया घालवायचे. तर त्याच्यामुळे इथिलीन वापरत नाही आपण, आर्टिफिशियल रॅपनिंग करत नाही त्याच्यात. दुसरी गोष्ट, काही फळं ऍब्सॉर्ब करतात पण त्याच्यामध्ये रेस्पिरेशन वाढल्यामुळे ते डायरेक्ट खराब होऊन जातात, ते काही पिकत नाही, डायरेक्ट खराब होण्याच्या स्थितीमध्ये ते चालले जातात. मग एखाद्याकडे जर एखादी बाग असेल समजा, किंवा उदाहरण घेऊ आपण ग्रेप्सची बाग आहे त्याच्याकडे, मग त्यानं ते ग्रेप्स तोडले सगळे, त्याच्यावर इथिलीनचा फवारा मारला, 2-4 क्विंटल त्याच्याकडे समजा ग्रेप्स आहेत, त्याच्यावरती त्यानं इथिलीनचा फवारा मारला, तर हे ग्रेप्स पिकणार नाही, डायरेक्ट सडून जातील. ठीक आहे, कारण त्यांची स्किन तर नाजूक आहे, इथिलीन मध्ये जाईल, रेस्पिरेशन वाढून जाईल, रेस्पिरेशन वाढलं की फळ जे ते खराब होईल, सडून जाईल.
मग कशाला काम करायचे? फळं तोडून आणायचे, एवढे वर्ष राखलेली बाग, त्याच्यावरती इथिलीन मारायचं, ते सडल्यानंतर मग मार्केटला घेऊन जायचे का? त्याच्यापेक्षा कोण शिकवलं गोय, ते पिकतच नाही आर्टिफिशियल. या गोष्टी लक्षात घ्या. समजलं? बरं सर, आता आपण उदाहरण पाहू. क्लायमॅटरिक म्हणजे असे फळं जे झाडावर तर पिकतातच, पण घरी आणल्यानंतर सुद्धा पिकतात आणि आर्टिफिशियल पण पिकतात. त्याचे उदाहरण कोणते कोणते आहेत बघा. आंबा घरी आणला पिकतो. बनाना म्हणजे आपले केळ, ते सुद्धा घरी आणले की 1-2 दिवसामध्ये ते पिकून जातात आणि तसेच ठेवले जाते, सडून पण जातात. तिसरं उदाहरण आपण घेऊ शकतो सीताफळ, ज्याला आपण कस्टर्ड ऍपल म्हणतो. कस्टर्ड ऍपल सुद्धा काय होतं, झाडावरून तोडलं तरी पिकतं. त्याच्यानंतर गावा, गावा सुद्धा पिकतो. गावा म्हणजे पेरू, पेरू सुद्धा आपण तोडून आणला, घरी ठेवला, पिकून जातो. तर हे क्लायमॅटरिक फळांचे उदाहरण आहे. नॉन क्लायमॅटरिकचे बघू आता. नॉन क्लायमॅटरिकचे ग्रेप, अंगूर आणले म्हणजे ते पिकत नाही घरी. दुसरं सिट्रस, हे सुद्धा पिकत नाही. तिसरं स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी पिकते का? नाही. चौथं उदाहरण घेऊ पाइनएपल म्हणजे अननस, हे सुद्धा पिकत नाही. तर हे फळांच्या नाव जे आहेत लक्षात ठेवा, क्लायमॅटरिक आणि नॉन क्लायमॅटरिक. मला वाटतं हा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल. आता जाऊ आपण प्रश्नावरती. बघा, कोणतं फळ असं आहे जे झाडावरच पिकतं, तोडून आणल्यानंतर पिकत नाही? मँगो हा पिकतो, केळी सुद्धा घरी तोडून आणल्यानंतर पिकते, आवाकाडो पण पिकतं, अननस पिकत नाही, म्हणून हे नॉन क्लायमॅटरिक फळ आहे. चला, हे बघा अशा पद्धतीचं दिसतंय आवाकाडो. ठीक आहे, मराठीत पण याला आवाकाडोच म्हणतात. हे आवाकाडो सुद्धा क्लायमॅटरिक फळ आहे, लक्षात घ्या. बघा आता, खालीलपैकी कोणती साठवलेल्या धान्याची कीड आहे? क्वेश्चन नंबर 4. विच वन ऑफ द फॉलोइंग इज इंटरनल स्टोरेज पेस्ट? आता बघा, आपल्याला आपण गहू लावतो, तांदूळ लावतो, ज्वारी बाजरी लावतो, तर हे उत्पन्न आपल्या घरात येतं. घरात आल्यानंतर 20-25 क्विंटल तांदूळ आपण एक खट्टी एकाच दिवसात खाऊन घेणार का? नाही. तर याला आपल्याला कुठेतरी स्टोअर करून ठेवावं लागतं, साठवण करून ठेवावं लागते. यालाच आपण काय म्हणतो? साठवण म्हणतो. आणि याच्यावरती जे लागणारे किडे आहेत यांना साठवणुकीचे किडे म्हणतो. ठीक आहे, तर खालीलपैकी कोणती साठवणुकीचे किडे आहेत असा प्रश्न त्यांनी विचारलेला. तर बघा, याचे 2 प्रकार पडतात. पहिले प्रायमरी, स्लाइडर दुसरी घेऊ. बघा, प्रायमरी आणि दुसरे सेकंडरी. प्रायमरीचे पुन्हा इंटरनल फीडर आणि एक्सटर्नल फीडर, हे 2 प्रकार पडतात. आता प्रायमरी फीडर म्हणजे काय? तर असे इन्सेक्ट जे नुकसानीची सुरुवात करतात. असा हेल्दी दाणा आहे ज्याला कुठेही छिद्र नाही, कुठेही इंजुरी झालेली नाही, कुठेही ते तुटलेलं नाही, अशा दाण्यावरती जर कधी एखादा इन्सेक्ट फीड करत असेल, ठीक आहे, खात असेल, त्या दाण्याला सुरुवातच होत असेल त्याची खाण्याची, तर त्याला आपण म्हणतो प्रायमरी फीडर. म्हणजे एखादा हेल्दी दाणा त्याच्यावरती एखादा कीटक अटॅक करत असेल, त्याला आपण म्हणतो प्रायमरी फीडर. जसं आपण उदाहरण घेऊ शकतो. बघा, शिक्षण ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस प्रायमरी पासून चालू होतं. प्रायमरी एज्युकेशन, मग सेकंडरी एज्युकेशन, मग हायर एज्युकेशन, मग मग ग्रॅज्युएशन, मग पोस्ट ग्रॅज्युएशन, मग पीएचडी, मग लेट पीएचडी, भरपूर आहे मरेपर्यंत शिक्षण. पण सुरुवात कुठून होते? प्रायमरी. तर इथे सुद्धा हा शब्द लक्षात ठेवा, प्रायमरी म्हणजे सुरुवात. एखादा हेल्दी दाणा आहे, त्या दाण्याला जर जी कीड लागते त्याला प्रायमरी फीडर असं म्हणतात. बघा, आता हा दाणा काय झाला? प्रायमरी इन्सेक्टनं खाल्ला, याची भुकटी तयार झाली किंवा पीठ तयार झालं किंवा हा दाणा तुटला. अशा तुटलेल्या दाण्यावर जर एखादा इन्सेक्ट फीड करत असेल त्याला सेकंडरी फीडर म्हणतात. म्हणजे पहिले प्रायमरी फीडर त्याच्यावरती फीड करतील, फीड केल्यानंतर तो दाणा तुटेल, खराब होईल, त्याच्यातून भुकटी पडेल, पावडर पडेल, पीठ पडेल. अशा दाण्यांवरती, इंज्युर्ड झालेल्या दाण्यांवरती जे कीटक जगतात त्यांना सेकंडरी
स्टोअर ग्रेन पेस्ट असं म्हणतो आपण, सेकंडरी स्टोअर्ड ग्रेन पेस्ट असं म्हणतो. आणि प्रायमरीचं मी तुम्हाला सांगितलं. प्रायमरीचे दोन भाग अजून पडतात, एक इंटरनल आणि दुसरं एक्सटर्नल. तर असे काही किडे आहे जे काय करतात, आता राईस विविल समजा, राईस विविल काय करते, आता हा दाना आहे, या दाण्यामध्ये काय करते ती, अंड देऊन टाकते. इथं अंड दिलं, पंक्चर करेल पहिले, पंक्चर केल्यानंतर दाना त्या दाण्यामध्ये अंड देईल. आता या अंड्यातून लार्वा बाहेर येईल आणि तो लार्वा आतल्या भागावरती काय करेल, फीडिंग चालू करेल. आणि त्याची पूर्ण लाईफ सायकल म्हणजेच लार्वा प्युपा या त्याच्यामध्ये कम्प्लीट होईल. ज्यावेळेस तो ऍडल्ट येईल, ज्यावेळेस तो ऍडल्ट बनेल त्यावेळेस तो याच्यामधून बाहेर येऊन जाईल. तर जो इन्सेक्ट आतल्या भागांवरती फीड करतोय त्या दाण्याच्या, त्याला इंटरनल फीडर असं म्हणतो आपण. आणि जो इन्सेक्ट बाहेरच्या पोर्शन वरती फीड करतोय दाण्याच्या, त्याला आपण म्हणतो एक्सटर्नल फीडर. तर मला असं वाटतं हे दोन्ही कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील. तर बघा, आता याच्यामध्ये विचारलंय आपल्याला कोणता इंटरनल स्टोअर ग्रेन पेस्ट आहे, तर तो आहे राईस विविल किंवा मराठीमध्ये त्याला तांदळातील भुंगे असं म्हणतो. हे उत्तर बरोबर आहे. हा इंटरनल फीडर आहे. पिठातील लाल भुंगेरे हा एक्सटर्नल फीडर आहे आणि सेकंडरी फीडर सुद्धा आहे. खापरा बिटल हा एक्सटर्नल आहे. तांदळातील पतंग हा सुद्धा एक्सटर्नल फीडर आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामुळं जे करेक्ट उत्तर येईल ते येईल राईस विविल. बघा, राईस विविल अशा पद्धतीचा दिसतो. रेड रस्ट फ्लोअर बिटल हा अशा पद्धतीने दिसतो. ही तिसरी इमेज जी आहे ती खापरा बिटलची आहे आणि ही चौथी इमेज आहे राईस मॉथची. ठीक आहे. या चार गोष्टी लक्षात घ्या. सगळं दिलेलं आहे, वाचून घ्या एकदा. सगळं एक्सप्लेन केलेलं आहे मी व्यवस्थित. आता याच्यामध्ये बघा, राईस विवलचं जे सायंटिफिक नेम आहे ते आहे सिटोफिलस ओरिजे. सायंटिफिक नेम सुद्धा लक्षात ठेवा, सिटोफिलस ओरिजे. रेड रस्ट फ्लोअर बिटल याचं वैज्ञानिक नाव आहे ट्रायबोलियम कास्टानियम. खापरा बिटलचं नाव आहे ट्रोगोडर्मा ग्रॅनारियम. आणि राईस मॉथचं आहे कॉर्सिरा सिफालोनिका. हे सायंटिफिक नेम झाले, लक्षात ठेवा सगळ्यांचे नाव. बरं सर, आता ऑर्डर पण सांगून द्या. सांगतो ना सर. बघा, विविल आणि बिटल हे एका ऑर्डर मध्ये येतात, त्या ऑर्डरला आपण कोलिओप्टेरा ऑर्डर म्हणतो. विविल आणि बिटल कोणत्या ऑर्डर मध्ये येतात, कोलिओप्टेरा ऑर्डर मध्ये येतात. कुठेही विविल किंवा बिटल शब्द दिसला, त्याची ऑर्डर विचारलेली असली तर बिनधास्त डायरेक्ट कोलिओप्टेरा मारून टाकायचं, काही जिकडे तिकडे बघायचं. 100% उत्तर बरोबर आहे. आता राहिला विषय राईस मॉथ. याची ऑर्डर काय सर, तर मॉथ हे सगळे लेपिडोप्टेरा ऑर्डर मध्ये येतात. ही सुद्धा गोष्ट लक्षात घ्यायची आहे. विविल आणि बिटल हे सगळे कोलिओप्टेरा ऑर्डर मध्ये येतील, मॉथ हे सगळे लेपिडोप्टेरा ऑर्डर मध्ये येतील. बघा, आता तुम्ही म्हणत असाल की सर एवढा वेळ तुम्ही कशासाठी देतायत एका प्रश्नासाठी, तर इथं एक प्रश्न आपण डिस्कस करत नाहीये. इथे बघा, हे 4 प्रश्न इथं डिस्कस झाले आणि इथं या 4 ऑर्डर सुद्धा डिस्कस केला, म्हणजे 8 प्रश्न इथं डिस्कस झाले. त्याच्यामुळे क्वालिटी ऑफ द कंटेंट हे जास्त महत्वाचं आहे. सगळे एकदा वाचून घ्या व्यवस्थितरित्या. बरं सर, नेक्स्ट, सनहेम्प हे कोणत्या परिवारातील आहे, फॅमिली ऑफ सनहेम्प इज डॅश डॅश. ऑप्शन ए आहे टिलियसी, ऑप्शन बी लेग्युमिनासी, ऑप्शन सी ग्रामिनी, ऑप्शन डी सोलानासी. तर याचं उत्तर जे आहे ते, याचं बरोबर उत्तर जे आहे ते लेग्युमिनासी. सनहेम्प हे असं पीक आहे ज्याला शेंगा येतात, आणि शेंगा येणारे जे पीक आहे त्यांची फॅमिली असते लेग्युमिनासी. ठीक आहे, शेंगा वर्गीय पीक ज्याला म्हणतो आपण. तर हे लेग्युमिनासी आहे याची फॅमिली सनहेम्प. याची दुसरी खासियत अशी आहे की याच्या रूट्सला नोड्यूल्स असतात, बारीक बारीक गाठी असतात, आणि त्या गाठींद्वारे हवेतला नायट्रोजन जो येतो जमिनीमध्ये हे फिक्स करतात,
त्याच्यामुळे ग्रीन मॅन्युअर मध्ये सन हेमचा वापर जो आहे तो बऱ्यापैकी केला जातो. ठीक आहे, तर हे एक ग्रीन मॅन्युअर सुद्धा क्रॉप आहे. तर लेग्युमिनोसी फॅमिली, टिलिसी ही फॅमिली आहे ज्यूटची. त्याच्यानंतर ग्रामिनी ही फॅमिली आहे ज्वार, राईस, मेज जे मोनोकॉट आहेत असे जे पिकं आहेत यांची फॅमिली ग्रामिनी, ज्याला आपण मराठीत तृणधान्य म्हणतो. तृणधान्यांची फॅमिली ग्रामिनी. सोलानासी मध्ये येतील बघा पोटॅटो म्हणजे आपलं बटाटो, त्याच्यानंतर टोमॅटो म्हणजे टमाटो, त्याच्यानंतर ब्रिंजल, ब्रिंजल पण आहे, आणि याच्या सोबत सोबत अजून टोबॅको, तंबाखू, हे सगळे कशामध्ये येतील? सोलानासी फॅमिली मध्ये येतील. तर हे लक्षात घ्यायचंय. क्लिअर आहे? तर अशा पद्धतीचं असतं बघा हे सनहेम. क्रोटोलॅरिया जुन्सिया याचं सायंटिफिक नेम आहे बहुतेक. ठीक आहे, मी शुअर नाही. येस, क्रोटोलॅरिया जुन्सिया याचं सायंटिफिक नेम आहे. तर इथं हा व्हिडिओ जो आहे तो आपण थांबूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे जे अपडेट्स आहेत ते त्या टेलिग्राम चॅनलला मी कंटिन्युअसली टाकतोय. तिसरी गोष्ट, जर एखादा कोर्स वगैरे तुम्हाला परचेस करायचे असेल, क्वालिटी बघायची असेल, तर स्पीड ॲग्री हे ॲप प्ले स्टोर वरून डाउनलोड करायचंय. कमीत कमी किमतीमध्ये बेस्ट क्वालिटीमध्ये मॉक टेस्ट तुम्हाला तिथे मिळतील. VIP वन लाइनर्स पण मिळतील जर कृषी सेवक भरतीची तयारी करत असाल तर, आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा मिळतील. ठीक आहे, तर व्हिडिओ बऱ्यापैकी आपला लेंथी झालेला असेल. थांबूया आपण इथे. धन्यवाद.